नमस्कार मित्रांनो. तर आपण मेकॅनिकल प्रॉपर्टीज ऑफ फ्लुइड ह्या चॅप्टरचा आपण सेकंड व्हिडिओ स्टार्ट करणार आहे. तर बघा, लास्ट व्हिडिओमध्ये आपण व्हॉट इज फ्लुइड, व्हॉट इज प्रेशर अँड व्हॉट इज ॲटमॉस्फेरिक प्रेशर ह्याच्याबद्दल डिस्कशन केलेलं होतं. जर व्हिडिओ बघितला नसेल तर तो पाहून घ्या. तर आता आपण नेक्स्ट पॉईंट बघणार आहे, तो म्हणजे प्रेशर ड्यू टू लिक्विड कॉलम. कुठला आपण पॉईंट बघणार आहे? प्रेशर ड्यू टू लिक्विड कॉलम. तर बघा विद्यार्थ्यांना, आपल्याला माहिती आहे की आपण फ्लुइडचा स्टडी करणार आहे, पण तो दोन पार्टमध्ये करणार आहे. एक म्हणजे स्टडी ऑफ फ्लुइड ॲट रेस्ट आणि दुसरा म्हणजे स्टडी ऑफ फ्लुइड ॲट मोशन. मग द स्टडी ऑफ फ्लुइड ॲट रेस्ट त्यालाच आपण काय म्हणतो? हायड्रोस्टॅटिक. आणि स्टडी ऑफ फ्लुइड ॲट मोशन त्यालाच आपण म्हणतो हायड्रोडायनॅमिक्स. तर आपण हायड्रोस्टॅटिकचा पार्ट बघणार आहे. तर आत्ता हे जे डेरिव्हेशन बघणार आहे आणि इथून पुढचे अजून बरेचसे व्हिडिओ बघणार आहे, त्यावेळी तुम्ही कशाचा स्टडी करणार आहे? तर हायड्रोस्टॅटिकचा. तर हायड्रोस्टॅटिक कसं बघा, तर आपण इथे एक बीकर घेतलेला आहे आणि ह्या बीकरमध्ये आपण लिक्विड घेतलेलं आहे. लिक्विड म्हणजेच काय? तर फ्लुइड. ओके. मग बीकर आहे, त्याच्यामध्ये लिक्विड आहे, म्हणजेच इथे जो लिक्विड घेतलाय आपण, फ्लुइड जो घेतलाय, तो कसा आहे? ॲट रेस्ट. त्याची वेलॉसिटी 0 आहे, म्हणजे तो ॲट रेस्ट आहे. म्हणजेच हा कशाचा पार्ट झाला? हायड्रोस्टॅटिकचा. कशाचा पार्ट झाला? हायड्रोस्टॅटिक. ओके. तर आपण आपल्या डेरिव्हेशनला स्टार्ट करूया. प्रेशर ड्यू टू लिक्विड कॉलम. ओके. मग आता इथे एक बीकर घेतलाय, बीकरमध्ये लिक्विड आहे, आपण कन्सिडर करूया वॉटर आहे. आणि ह्या वॉटरमध्ये मी इथे एखादा पॉइंट घेतलाय, तो रेफरन्स पॉइंट आहे. ज्या पॉइंटला मला प्रेशरची व्हॅल्यू मेजर करायची. कुणाची व्हॅल्यू मेजर करायची? प्रेशर. मग मी इथे घेतलाय, हा सिलेंडर घेतलाय आणि हा कसला सिलेंडर आहे? तर इमॅजिनरी सिलेंडर आहे. कुठला सिलेंडर आहे? इमॅजिनरी. तो ऍक्च्युअल सिलेंडर नाही. पण ह्या सिलेंडर मध्ये सुद्धा, आता हा इमॅजिनरी सिलेंडर आहे, ऍक्च्युअल तिथे सिलेंडर नाहीच आहे. म्हणजेच इथे काय? लिक्विड आहे. आणि त्या लिक्विड आपण सिलेंडर मध्ये असं जर कन्सिडर केलं, तर हा जो कॉलम तयार झालाय त्यालाच म्हणायचं लिक्विड कॉलम. आणि ह्या लिक्विड कॉलम मुळे ह्या सिलेंडरच्या बॉटमचा हा जो एरिया ऑफ क्रॉस सेक्शन आहे ए, तिथे किती प्रेशर एक्झर्ट झालाय हा आपल्याला मेजर करायचा आहे. मग प्रेशरची डेफिनेशन आपण बघितलेली आहे. प्रेशरची डेफिनेशन काय असते? परपेंडिक्युलर फोर्स पर युनिट एरिया. कुठला फोर्स? परपेंडिक्युलर फोर्स पर युनिट एरिया, त्याला आपण प्रेशर म्हणतो. किंवा हाच परपेंडिक्युलर फोर्सला आपण काय म्हणतो? थ्रस्ट. म्हणजे थ्रस्ट पर युनिट एरिया. मग आता बघा, ह्या लिक्विड कॉलमचा विचार केला तर ह्या लिक्विड कॉलम मध्ये नंबर ऑफ लिक्विड मोलिक्युल्स आहेत. मग ह्या सगळ्यांचा मिळून काहीतरी मास आहे, तो मास आहे सपोज एम. आणि हे सगळं आपलं काय? अंडर द ऍक्शन ऑफ ग्रॅव्हिटेशनल फोर्स आहे. कारण की ह्या लिक्विड कॉलमवर सुद्धा काय? ग्रॅव्हिटेशनल फोर्स ऍक्ट झालाय. म्हणजेच ह्या लिक्विड कॉलमला काय असणार आहे? वेट असणार आहे. आणि त्या वेटची व्हॅल्यू किती आहे? mg. आणि तो वेट कसा असेल? ह्या एरिया ऑफ क्रॉस सेक्शनला परपेंडिक्युलर आणि व्हर्टिकली डाऊनवर्ड असेल. म्हणजेच ह्या वेटमुळे ह्या एरिया ऑफ क्रॉस सेक्शनवर काय एक्झर्ट होईल? तर प्रेशर एक्झर्ट होईल. म्हणजे हा कसला फोर्स आहे? परपेंडिक्युलर फोर्स. म्हणजेच काय? वेट ऑफ द लिक्विड कॉलम. मग ही व्हॅल्यू मी इथे पुट केली तर मला प्रेशरचा फॉर्म्युला काय मिळाला? mg म्हणजे वेट ऑफ द लिक्विड कॉलम डिवायडेड बाय एरिया ऑफ क्रॉस सेक्शन. आले लक्षात इथपर्यंत? ओके. आता बघा, इथे आपण जो लिक्विड घेतलाय, लिक्विड आपण म्हणजे वॉटर घेतलाय असं आपण कन्सिडर करतोय. तर इथे जो लिक्विड घेतलाय त्याची काहीतरी डेन्सिटी आहे, आणि डेन्सिटी डिनोटेड बाय रो. कशाने डिनोट करतो आपण? रो. आणि डेन्सिटीचा फॉर्म्युला काय असतो? मास पर युनिट व्हॉल्यूम. काय फॉर्म्युला असतो? मास पर युनिट व्हॉल्यूम. मग बघा, ह्या लिक्विड कॉलमचा मास किती आपण म्हटलेलो? एम. मग तो एम घेतला. आणि हा लिक्विड कॉलम आपण सिलेंड्रिकल कन्सिडर केलाय, इमॅजिनरी सिलेंडर घेतलेला आहे, तो सिलेंड्रिकल आहे. म्हणजे त्याचा व्हॉल्यूम, सिलेंडरचा व्हॉल्यूम. म्हणजे डेन्सिटीचा फॉर्म्युला काय मिळाला? मास पर युनिट व्हॉल्यूम. मग आता बघा, व्हॉल्यूम, सिलेंडरचा व्हॉल्यूम काय असतो? आपल्याला माहिती आहे, आपण 10वीला पण शिकलेलो आहे. काय असतो? एरिया ऑफ क्रॉस सेक्शन इंटू लेंथ ऑफ सिलेंडर. मग ह्या सिलेंडरचा एरिया ऑफ क्रॉस सेक्शन किती आहे? ए. आणि त्याची लेंथ किती आहे? तर त्याची लेंथ आहे एच. म्हणजे ए एच हा काय झाला? व्हॉल्यूम ऑफ द सिलेंडर. कोण झाला हा? व्हॉल्यूम ऑफ द सिलेंडर. म्हणजे डेन्सिटीचा फॉर्म्युला काय मिळाला? मास डिवायडेड बाय ए एच. म्हणजे एम डिवायडेड बाय ए एच. मग ह्याच्यावरून आपण मासची व्हॅल्यू काढली. मासची व्हॅल्यू काढली ए इंटू एच इंटू रो. इथपर्यंत लक्षात आलं? मग हीच मासची व्हॅल्यू मी इथे पुट केली. मग इथे पुट केल्यानंतर मला काय मिळालं?
प्रेशर P इज इक्वल टू A इंटू H इंटू रो इंटू G डिवायडेड बाय A. एरिया गेट कॅन्सल. म्हणजे प्रेशरचा फॉर्म्युला फायनली मला इथल्या प्रेशरचा फॉर्म्युला मिळाला. ह्या लिक्विड कॉलममुळे इथे जो प्रेशर तयार झाला त्या प्रेशरचा फॉर्म्युला मिळाला. IMP फॉर्म्युला आहे. प्रेशर P इज इक्वल टू H रो G. काय फॉर्म्युला मिळाला? प्रेशर P इज इक्वल टू H रो G. अँड दिस इज द इक्वेशन ऑफ प्रेशर ड्यू टू द लिक्विड कॉलम. कुणामुळे तयार झालं? लिक्विड कॉलम. पुढे आपण नंतर एक नेक्स्ट डेरिवेशन बघणार आहे, त्याच्यामध्ये प्रेशरची व्हॅल्यू चेंज होणार आहे. पण लक्षात घ्या ही कुठल्या प्रेशरची व्हॅल्यू? प्रेशर ड्यू टू लिक्विड कॉलम. ह्या लिक्विड कॉलम मुळे ह्या पॉइंटच्या तिथे किती प्रेशर एक्झर्ट झालाय? H रो G. मग आता बघा जरा इक्वेशनला ऑब्झर्व करा. प्रेशर P इज इक्वल टू H रो G. हे इक्वेशन नक्की तुम्हाला सांगतंय काय? तर प्रेशर इज ओनली डिपेंडिंग ऑन द हाईट, इज इनडिपेंडंट ऑन द साईज किंवा शेप ऑफ द बॉडी किंवा शेप ऑफ द लिक्विड कॉलम. म्हणजे ह्या लिक्विड कॉलमचा शेप कुठला आहे ह्याच्याशी काही संबंध नाही. फक्त ह्या लिक्विड कॉलमची हाईट किती आहे ह्याच्यावरच तुमचा काय प्रेशर डिपेंड आहे. ऑल्सो जर सपोज इथे मी आता वॉटर घेतलेलं, वॉटरच्या जागी मी जर ऑइल घेतला तरी सुद्धा प्रेशर काय होऊ शकतो? चेंज होऊ शकतो. कारण की वॉटरची डेन्सिटी वेगळी आहे आणि ऑइलची डेन्सिटी ही काय वेगळी आहे. म्हणजे दोन गोष्टींवर प्रेशर डिपेंड आहे. इट डिपेंडिंग ऑन द हाईट ऑफ द लिक्विड कॉलम अँड इट इज डिपेंडिंग ऑन द डेन्सिटी ऑफ द लिक्विड. कशावर डिपेंड आहे? डेन्सिटी ऑफ द लिक्विड. तर माझ्या मते हा पॉईंट तुम्हाला समजलेला असेल. काय बघितलं आपण? प्रेशर ड्यू टू लिक्विड कॉलम. हा लिक्विड कॉलम घेतलाय, इमॅजिनरी सिलेंडर आहे ज्याचा एरिया ऑफ क्रॉस सेक्शन A. या एरिया ऑफ क्रॉस सेक्शनवर जो परपेंडिक्युलर फोर्स लागलाय तो म्हणजेच कोण आहे? ह्या लिक्विड कॉलमचा वेट, आणि त्यालाच आपण परपेंडिक्युलर फोर्स म्हटलो mg. मग प्रेशरचा फॉर्म्युला मिळाला P इज इक्वल टू mg अपॉन A. मग ह्या मासची व्हॅल्यू कॅल्क्युलेट करण्यासाठी आपण ह्या लिक्विडची डेन्सिटी घेतली. डेन्सिटी इज इक्वल टू मास अपॉन व्हॉल्यूम. मग त्याच्यावरून आपण मासची व्हॅल्यू फाइंड आउट केली. ती मासची व्हॅल्यू आपण ह्या इक्वेशन मध्ये पुट केली आणि फायनली आपल्याला प्रेशरचं इक्वेशन काय मिळालं? P इज इक्वल टू H रो G. आय थिंक तुम्हाला हे डेरिवेशन समजलं असेल तर नोट डाऊन करून घ्या. ओके, तर बघा आता आपल्याला कन्सेप्ट बघायचे ॲब्सोल्यूट प्रेशर. व्हॉट इज ॲब्सोल्यूट प्रेशर आणि त्याचं एक्सप्रेशन आपल्याला बघायचं आहे. तर ॲब्सोल्यूट प्रेशर त्याची डेफिनेशन मी नंतर तुम्हाला सांगेलच. ॲब्सोल्यूट प्रेशर कसा मेजर करतात ते. तर बघा आपण मगाशी घेतलेला तोच बीकर आहे आणि त्या बीकरमध्ये लिक्विड आहे. बीकरमध्ये काय घेतलं आपण? लिक्विड. फॉर एक्झाम्पल आपण मगाशी वॉटर घेतलेलं तसंच आपण समजूया की इथे लिक्विड आहे. त्या लिक्विडची डेन्सिटी आहे रो. लिक्विडची डेन्सिटी किती आहे? रो. आणि त्या लिक्विडमध्ये आपण हा इमॅजिनरी सिलेंडर घेतलेला आहे ज्याचा एरिया ऑफ क्रॉस सेक्शन किती आहे? A. म्हणजे इथे एरिया ऑफ क्रॉस सेक्शन किती? A. इथे सुद्धा एरिया ऑफ क्रॉस सेक्शन किती? A. म्हणजे त्या लिक्विड सिलेंडरचा एरिया ऑफ क्रॉस सेक्शन काय? A. ओके, आता ह्या लिक्विड कॉलमची हाईट ती किती आहे? x1. म्हणजे ह्या टॉप सरफेसची हाईट किती आहे? x1. आणि बॉटमची किती आहे? x2. मग आता हे x1 आणि x2 मेजर कुठून केली आपण? इट मेजर फ्रॉम द फ्री सरफेस. हा जो लिक्विडचा जो फ्री सरफेस आहे, वरचा टॉपचा जो सरफेस आहे तिथून आपण मेजर केली. म्हणजे x1 आणि x2. मग आता एक थोडंसं साइन कन्व्हेन्शन म्हणून एक लक्षात ठेवा. लिक्विड सरफेसच्या वरती जर आपण हाईट मेजर केली तर ती हाईट पॉझिटिव्ह घ्यायची. काय घेणार तुम्ही? ती हाईट पॉझिटिव्ह. आणि ह्या लिक्विड सरफेसच्या जर खाली तुम्ही हाईट मेजर करणार असाल तर ती हाईट काय घेणार तुम्ही? निगेटिव्ह. म्हणजे ही काय झाली? मायनस x1 आणि ही हाईट काय झाली? मायनस x2. मग मला आता नीट उत्तर सांगा की x1 मोठा आहे का x2 मोठा आहे? आपण हाईट इथून मोजतोय, मग x1 मोठा का x2 मोठा? ओके, तर बघा इथे कोण मोठा आहे? x1 इज ग्रेटर दॅन x2. येते लक्षात? कारण की ही जर हाईट -1 मीटर असेल फ्रॉम दिस सरफेस आणि ही हाईट जर वरून जर आपण मोजली तर ती -2 मीटर असेल, तर मला सांगा -1 मोठा का -2 मोठा? तर नेहमी मोठा कोण असतो? -1. कळतंय? -1 हा काय असतो? मोठा असतो. म्हणजे तुमच्या लक्षात आलं असेल की इथे आपण हाईट ह्या फ्री सरफेस पासून मोजतोय आणि ती जर आपण खाली मोजत असेल तर ती काय घेणार आहे? निगेटिव्ह. आणि जर आपण ती वर मोजत असेल तर काय घेणार आहे? पॉझिटिव्ह. म्हणजे इथे काय? x1 ग्रेटर दॅन x2. मग x1 ग्रेटर दॅन x2 असेल आणि ह्यांच्यामधला जर आपल्याला डिफरन्स काढायचा असेल, डिफरन्स म्हणजेच काय?
हाईट ऑफ द लिक्विड कॉलम काढायची असेल तर त्या h ची व्हॅल्यू काय x1 मायनस x2. या हाईटची व्हॅल्यू तुम्ही काय घेणार आहे x1 मायनस x2. आले लक्षात. म्हणजे समजा हा सिलेंडरची हाईट आहे 1 मीटर आणि मी इथे काय म्हटलं x1 किती आहे -1 मीटर आणि x2 किती आहे -2 मीटर. मग ही हाईट किती तर तुम्ही काय म्हणणार आहे -1 मायनस -2. मग मायनस मायनस काय होतं प्लस म्हणजे -1 + 2 म्हणजे उत्तर काय येणार आहे +1. म्हणजे ह्या लिक्विड कॉलमची हाईट किती झाली 1 मीटर. येतंय लक्षात तुमच्या. ओके. तर हे तुम्हाला हाईट बद्दल समजलं असेल. तर इथे आपण काय घेतलंय टॉप सरफेसची हाईट काय घेतली x1 आणि बॉटमची हाईट काय घेतली x2 आणि x1 इज ग्रेटर दॅन x2. त्याच्यामुळे हाईट ऑफ द लिक्विड कॉलम काय आलाय x1 मायनस x2. ओके. तर बघा आता आपण काय घेणार आहे मेकॅनिकल इक्विलिब्रियम घेणार आहे. मेकॅनिकल इक्विलिब्रियम. मग मेकॅनिकल इक्विलिब्रियम काय असतो द अल्जेब्रिक सम ऑफ ऑल फोर्सेस ऍक्टिंग ऑन द बॉडी becomes 0 किंवा द नेट रिझल्टंट फोर्स ऍक्टिंग ऑन द बॉडी becomes 0. म्हणजेच आपण काय घेतो समेशन F इज इक्वल टू 0. मग आता हा जो इमॅजिनरी सिलेंडर घेतलाय त्याला आपण बॉडी कन्सिडर करूया. तर ह्या बॉडीवर ऍक्ट होणारा टोटल फोर्स काय 0 आहे. मग आता ह्या बॉडीवर 3 फोर्सेस ऍक्ट झालाय. एक अपवर्ड फोर्स आहे F1. ओके. मग त्याला आपण डाऊन थ्रस्ट सुद्धा म्हणू शकतो. आणि ज्यावेळी हा सिलेंडर असा खाली जाईल त्यावेळी लिक्विड त्याला वर ढकलेल. बरोबर आहे ना. लिक्विड त्याला रेजिस्ट करणार आहे. मग ते वरती ढकलते म्हणजे तो काय झाला अप थ्रस्ट. तो फोर्स किती झाला F2. लक्षात आले. वरून एक लावलेला फोर्स F1 खालून एक लावलेला म्हणजे खालून लिक्विडने अप्लाय केलेला फोर्स F2. ओके. आणि तिसरा फोर्स म्हणजे ह्या लिक्विड कॉलमचा वेट. ह्या लिक्विड कॉलमचा वेट काय mg. तो डाऊनवर्ड आहे. म्हणजे इथे डाऊनवर्ड 2 फोर्सेस आहेत F1 आणि mg आणि अपवर्ड फक्त एकच फोर्स आहे F2. मग बघा आपण जर इक्विलिब्रियम मध्ये असं जर कन्सिडर करत असेल हा सिलेंडर एकाच जागी इथेच राहतोय ह्याच जागेवर राहतोय म्हणजे ह्याचा अर्थ काय जेवढा खाली त्याला ढकलतोय तेवढाच त्याला वरती पण ढकलला जाते. म्हणजे टोटल अपवर्ड फोर्स इज इक्वल टू टोटल डाऊनवर्ड फोर्स. जेवढा त्याला अपवर्ड फोर्स आहे तेवढाच त्याला डाऊनवर्ड फोर्स आहे. त्याच्यामुळे तो काय राहतोय एकाच जागी राहतोय म्हणजे तो इक्विलिब्रियम मध्ये. मग टोटल अपवर्ड फोर्स काय अपवर्ड फोर्स फक्त F2 आहे. बरोबर आहे ना. आणि टोटल डाऊनवर्ड फोर्स कोण आहे F1 आणि mg म्हणजे F1 प्लस mg. म्हणजे हे काय मिळालं आपल्याला मेकॅनिकल इक्विलिब्रियम. काय मिळालं आपल्याला टोटल अपवर्ड फोर्स इज इक्वल टू टोटल डाऊनवर्ड फोर्स F2 इज इक्वल टू F1 प्लस mg. इथपर्यंत लक्षात आलंय. ओके. मग आता ह्या इक्वेशन मध्ये आपण काही काही व्हॅल्यूज पुट करणार आहे. मग प्रेशरचा फॉर्म्युला आपल्याला माहिती आहे प्रेशर इज इक्वल टू आपण काय घेतो प्रेशर इज इक्वल टू परपेंडिक्युलर फोर्स पर युनिट एरिया. फोर्स पर युनिट एरिया म्हणजेच फोर्सची व्हॅल्यू काय प्रेशर इंटू एरिया. मग आता बघा ह्या सरफेसवर किती प्रेशर एक्झर्ट झालेला असेल तर F1 इंटू ए. किती प्रेशर अप्लाय झालेला असेल सॉरी किती फोर्स लागलेला असेल तर त्या F1 ची व्हॅल्यू असेल F1 इज इक्वल टू P1 इंटू ए. एरिया ऑफ क्रॉस सेक्शन दोन्ही ठिकाणी कसं आहे सेम आहे. ओके. ह्या एरिया ऑफ क्रॉस सेक्शन वर किती फोर्स लागलाय हा F2 म्हणजे व्हॅल्यू काय F2 इज इक्वल टू P2 इंटू ए. आलंय लक्षात. म्हणजे फोर्सची व्हॅल्यू काय P इंटू ए. ओके. आता मासची व्हॅल्यू पुट करायची. मगाशीच आपण बघितलं लिक्विडची डेन्सिटी काय असते लिक्विडची डेन्सिटी असते रो इज इक्वल टू म्हणजे डेन्सिटी इज इक्वल टू मास अपॉन व्हॉल्यूम. मग त्याच्यावरून आपण मासची व्हॅल्यू काढलेली AH रो जी AH रो ही व्हॅल्यू काढलेली. फक्त इथे h च्या जागी आता h च्या जागी आपण काय पुट करणार आहे तर h च्या जागी आपण पुट करणार आहे x1 मायनस x2 म्हणजे ही हाईटच आहे. म्हणजे AH रो हा मास मगाशीच आपण डिराईव्ह केलेला. मी परत डिराईव्ह करत बसत नाही. मग ह्या दोन्ही व्हॅल्यूज आपण ह्या इक्वेशन मध्ये पुट केल्या तर F2 ची व्हॅल्यू काय P2 इंटू ए. F1 ची व्हॅल्यू काय P1 इंटू ए प्लस ह्या मासची व्हॅल्यू जर इथे मासची व्हॅल्यू पुट केली तर काय A इंटू ब्रॅकेट x1 मायनस x2 इंटू रो इंटू जी. मग आता इथे बघा एरिया 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 कॅन्सल होऊन जाईल आणि फायनली मग आपल्याला फॉर्म्युला काय मिळाला P2 इज इक्वल टू P1 प्लस x1 minus x2 into rho into g and this is the value of total pressure at the reference point. हा जो आपण रेफरन्स पॉइंट घेतला x2 च्या तिथला इथे टोटल प्रेशर किती आहे तर इथे टोटल प्रेशर आहे P1 प्लस x1 मायनस x2 रो जी. आणि ह्याच एक्सप्रेशनला ही जी P2 ची व्हॅल्यू आहे
जो टोटल प्रेशर आहे त्या टोटल प्रेशरलाच म्हणतात ॲब्सोल्यूट प्रेशर. त्यालाच कुठला प्रेशर म्हणतात? ॲब्सोल्यूट प्रेशर. मगाशी आपण बघितलं प्रेशर फक्त कुणामुळे काढलेला आपण? फक्त ह्या लिक्विड कॉलममुळे येणारा प्रेशर काढलेला. आता इथे आपल्याला जो प्रेशर मिळालाय त्याच्यात F1 सुद्धा ऍड झाला. मग हा F1 जो प्रेशर आहे, F1 जो फोर्स आहे त्याच्यामुळे तयार झालेला हा प्रेशर P1 सुद्धा काय झालाय? ऍड झालाय. त्याच्याबद्दल पण आपण डिस्कशन करणार आहे पुढे. तर हे जे एक्सप्रेशन मिळाले तुम्हाला काय मिळाले? P2 इज इक्वल टू P1 प्लस x1 मायनस x2 इंटू रो जी. तर हे एक्सप्रेशन म्हणजेच काय? तर ॲब्सोल्यूट प्रेशर. तर कळाले तुम्हाला ॲब्सोल्यूट प्रेशर काय घेतले आपण? लिक्विड बिकर घेतलेला, वेसल घेतलेला, त्याच्यामध्ये लिक्विड फिल केले ज्याची डेन्सिटी आहे रो. इमॅजिनरी सिलेंडर घेतलाय ज्याचा एरिया ऑफ क्रॉस सेक्शन आहे ए, म्हणजे इथे सुद्धा ए आणि इथे सुद्धा ए. आणि ह्या लिक्विड कॉलमची हाईट आपण टॉप सरफेसची हाईट किती घेतली? x1. बॉटमची किती घेतली? x2. ही हाईट आपण मेजर कुठून करणार आहे? फ्रॉम फ्री सरफेस. त्याच्याबद्दल पण सांगितलं. खाली जर मेजर करणार असेल फ्री सरफेस पासून तर निगेटिव्ह, वरती करणार असेल तर पॉझिटिव्ह. म्हणजेच जर आपण मेजर केली हाईट तर आपल्या लक्षात येईल x1 ग्रेटर दॅन x2. म्हणजे ह्या सिलेंडरची हाईट किती? x1 मायनस x2. हा सिलेंडर इक्विलिब्रियमला असं जर कन्सिडर केलं तर ह्याचाच अर्थ काय होतो की त्याला लागलेला टोटल अपवर्ड फोर्स आणि त्याला लागलेला टोटल डाऊनवर्ड फोर्स ह्या दोघांची व्हॅल्यू कशी? इक्वल. त्याच्यावरून आपण हे इक्वेशन तयार केलं. टोटल अपवर्ड फोर्स इज इक्वल टू टोटल डाऊनवर्ड फोर्स. फोर्सची व्हॅल्यू म्हणजेच काय असतं? फोर्स इज इक्वल टू प्रेशर इंटू एरिया. आणि मासची व्हॅल्यू मगाशी डिराईव्ह केलेली होती मगाच्या डेरिव्हेशन मध्ये. मास इज इक्वल टू व्हॉल्यूम इंटू डेन्सिटी. व्हॉल्यूम ऑफ सिलेंडर इंटू डेन्सिटी. मग ती व्हॅल्यू परत इथे पुट केली. त्याच्यानंतर फायनली आपल्याला इक्वेशन मिळालं P2 इज इक्वल टू P1 प्लस x1 मायनस x2 इंटू रो जी. अँड दीज इक्वेशन्स यूज टू कॅल्क्युलेट द ॲब्सोल्यूट प्रेशर. काय कॅल्क्युलेट करतो हा? ॲब्सोल्यूट प्रेशर. तर ह्याच्या दोन कंडिशन्स आता आपल्याला बघायच्या आहेत, पण त्याच्या अगोदर हे सगळं नोट डाऊन करून घ्या. आय थिंक हे तुम्हाला समजलेलं असेल, तर हे नोट डाऊन करून घ्या. तर बघा आपल्याला ॲब्सोल्यूट प्रेशरचा फॉर्म्युला कळालाय. काय? P2 इज इक्वल टू P1 प्लस A इंटू ब्रॅकेट x1 मायनस x2 इंटू रो जी. तर हा ॲब्सोल्यूट म्हणजे टोटल प्रेशरची व्हॅल्यू. तर आता आपण बघा टोटल प्रेशरची व्हॅल्यू काढणार आहे. आता हा आपल्याला दिलेला पॉईंट रेफरन्स पॉईंट आहे, म्हणजे बिलो द सरफेस. हा जो लिक्विड सरफेस आहे त्याच्या खाली h एवढ्या डेप्थला, किती डेप्थला? h एवढ्या डेप्थला एक पॉईंट आहे आणि तिथे आपल्याला हा प्रेशर किती आहे तो मेजर करायचा आहे. म्हणजेच काय? आपल्याला ह्या पॉईंटच्या तिथला ॲब्सोल्यूट प्रेशर मेजर करायचा आहे. तर आता मी परत एक इमॅजिनरी सिलेंडर घेतलंय, पण आता लक्षात येईल मगाच्या डेरिव्हेशन पेक्षा सिलेंडर जरा वेगळ्या पद्धतीने घेतलाय, वेगळ्या हाईटला घेतलाय. काय येते तुमच्या लक्षात? बघा ह्या सिलेंडरचा जो टॉप सरफेस आहे तो एक्झॅक्टली कुठे? इज अलॉंग द सरफेस ऑफ द लिक्विड. बरोबर त्या हा जो सरफेस आहे लिक्विडचा तिथेच त्याचा टॉप सरफेस आहे. म्हणजेच त्याची टॉप सरफेसची हाईट, आपण हाईट मोजतो कुठून? फ्री सरफेस पासून. म्हणजे ह्या टॉप सरफेसची हाईट जी असेल ती किती असेल? 0 असेल. ती हाईट किती आहे? 0. ओके. आता बॉटम सरफेस आहे तो किती डेप्थला? h डेप्थला. म्हणजे x2 ची व्हॅल्यू काय असेल? मायनस h. मग इथे निगेटिव्ह साईन का आला? कारण की आपल्याला माहिती आहे आपण फ्री सरफेस पासून खाली जर हाईट मोजणार असेल तर ती काय घेतो आपण? निगेटिव्ह. आणि वरती जर मेजर करणार असेल तर पॉझिटिव्ह. म्हणून x2 ची व्हॅल्यू किती आली? मायनस h. ओके. आता टॉप सरफेसच्या इथला प्रेशर आहे P1, पण त्या P1 ची व्हॅल्यू नेमकी किती आहे? तर बघा हा सिलेंडर आहे, सॉरी हा वेसल आहे, ह्याच्यामध्ये लिक्विड आहे आणि बाजूला ऍटमॉस्फिअर आहे ना. ऍटमॉस्फिअर आहे म्हणजे तिथे कुठला प्रेशर असणार आहे? तर ऍटमॉस्फेरिक प्रेशर असणार आहे, डिनोटेड बाय P0. कशाने डिनोट करतो आपण? P0. म्हणजेच P1 च्या तिथे असणारा जो प्रेशर असेल तो प्रेशर म्हणजेच कोण असेल? ऍटमॉस्फेरिक प्रेशर. आणि P2 म्हणजे हा x2 हा आपला रेफरन्स पॉइंट आहे आणि तिथे आपल्याला प्रेशर मेजर करायचं आहे, म्हणून P2 च्या जागी फक्त मी काय व्हॅल्यू केली? P. तर ह्या सगळ्या व्हॅल्यूज मी ह्या इक्वेशन मध्ये पुट केल्या. मगाशी जो आपण ॲब्सोल्यूट प्रेशरचा फॉर्म्युला काढला त्याच्यामध्ये पुट केला. तर P2 ची व्हॅल्यू किती आहे? P इज इक्वल टू P1 ची व्हॅल्यू किती आहे? ऍटमॉस्फेरिक प्रेशर P0. ओके. प्लस A इंटू ब्रॅकेट x1 ची व्हॅल्यू किती आहे? x1 ची व्हॅल्यू आहे 0 मायनस, ओके, x2 ची व्हॅल्यू किती आहे? मायनस h. मग मायनस 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 काय होतो? प्लस h इंटू रो जी.
म्हणजे फायनली मला इक्वेशन काय मिळालं, P इज इक्वल टू P0 प्लस काही ए नाही, इथे चुकलंय जरा, इथे प्रेशरची व्हॅल्यू काही टोटल प्रेशरची, सॉरी इथे मिस्टेक झाली. प्रेशर P2 ची व्हॅल्यू काय येणार आहे, तर P2 इज इक्वल टू P1 प्लस x1 मायनस x2 इंटू रो जी. म्हणजेच इथे सुद्धा एरिया ऑफ क्रॉस सेक्शन येणार नाही, म्हणजेच व्हॅल्यू काय झाली h रो जी. तर ही झाली, हा झाला ऍब्सोल्यूट प्रेशर बिलो द डेप्थ h इनसाइड ऑफ द लिक्विड. लक्षात आलंय, म्हणजे हा काय झाला ऍब्सोल्यूट प्रेशर, हा झाला ऍटमॉस्फेरिक प्रेशर. म्हणजेच ऍब्सोल्यूट प्रेशर इज इक्वल टू ऍटमॉस्फेरिक प्रेशर प्लस h रो जी, म्हणजे प्रेशर ड्यू टू दिस लिक्विड कॉलम. आले लक्षात? ओके. आता ह्याच इक्वेशन मध्ये बघा, जसं आपण ऍब्सोल्यूट प्रेशर बघतोय तसाच अजून एक प्रेशरचा टाइप असतो, तो म्हणजे गेज प्रेशर. कुठला प्रेशर असतो, गेज प्रेशर. तर गेज प्रेशर म्हणजेच काय, तर ह्याच इक्वेशन वरून आपण गेज प्रेशर डिफाइन करू शकतो. ऍब्सोल्यूट प्रेशर मधून जर आपण ऍटमॉस्फेरिक प्रेशर मायनस केला तर आपल्याला जी व्हॅल्यू मिळेल h रो जी, तर ह्यालाच तुम्ही काय म्हणणार आहे, गेज प्रेशर. कुठला प्रेशर म्हणणार आहे, गेज प्रेशर. कुठला प्रेशर आहे हा, गेज प्रेशर. आलंय लक्षात? म्हणजे गेज प्रेशरची जर डेफिनेशन विचारली तर तुम्ही काय डेफिनेशन सांगाल, द डिफरन्स बिटवीन ऍब्सोल्यूट प्रेशर अँड ऍटमॉस्फेरिक प्रेशर इज नोन ॲज गेज प्रेशर. तर ही गेज प्रेशरची डेफिनेशन पण मिळाली, आणि ऍब्सोल्यूट प्रेशर बिलो द सरफेस ऑफ द लिक्विड ह्याचा सुद्धा फॉर्म्युला मिळाला, P इज इक्वल टू P नॉट प्लस h रो जी. तर हे डेरिवेशन तुमच्या लक्षात आलं असेल, तर हे सुद्धा तुम्ही नोट डाऊन करून घ्या. ओके. तर आपण बघा आता सेकंड कंडिशन बघूया. आता फर्स्ट कंडिशन मध्ये काय मेजर केलं आपण, प्रेशर बिलो द सरफेस. आता आपण प्रेशर अबव द सरफेस मोजा, म्हणजे जर अल्टिट्यूड वाढला तर ऍब्सोल्यूट प्रेशरच्या व्हॅल्यू मध्ये काय चेंज होतो का, ते आपण डिस्कशन करूया. तर बघा, आता जो आपण इमॅजिनरी सिलेंडर घेत होतो, तो इमॅजिनरी सिलेंडर आपण लिक्विड मध्ये घेत होतो. आता तोच इमॅजिनरी सिलेंडर मी एअर मीडियम मध्ये घेतलाय. कुठल्या मीडियम मध्ये घेतलाय, एअर मीडियम मध्ये. इथे समजून घेण्याची गोष्ट आहे, आता आपण इमॅजिनरी सिलेंडर कुठे घेतलाय, लिक्विड सरफेसच्या वरती. आता हा जो आपण एअर कॉलम घेतलाय, आता इथे एअर कॉलम म्हणणार आहे, आणि एअर सुद्धा हा फ्लुइडच आहे, लक्षात ठेवा. तर एअर कॉलम जो आहे त्याचा टॉप सरफेस ज्याची हाईट आहे x1, आणि जर आपण ह्या फ्री सरफेस पासून जर मेजर केली तर ती व्हॅल्यू किती आहे, d. आणि आपल्याला माहिती आहे जर फ्री सरफेस पासून वरती जर आपण कॅल्क्युलेट करत असेल तर आपण काय घेणार आहे, पॉझिटिव्ह. म्हणजे इथे काय आलं, प्लस d. आणि जो बॉटमचा सरफेस आहे तो बरोबर कुठे, अलॉंग द सरफेस आहे, अलॉंग द फ्री सरफेस ऑफ द लिक्विड. म्हणजेच x2 ची व्हॅल्यू किती आहे, 0, कारण की आपण इथून मोजायला सुरुवात केली. ओके, तर ती व्हॅल्यू आहे 0. आता हा जो पॉइंट आहे ह्याला आपण रेफरन्स पॉइंट म्हणणार आहे. ह्या रेफरन्स पॉइंटच्या तिथे आपल्याला काय व्हॅल्यू मेजर करायची, ऍब्सोल्यूट प्रेशर मेजर करायचे. म्हणून P1 च्या जागी मी फक्त व्हॅल्यू काय घेतोय, P, म्हणजेच ऍब्सोल्यूट प्रेशर. ओके. आता हा P2 बरोबर कुठे आहे, तर सरफेसवरच आहे ना. म्हणजे ह्या सरफेसवरचा जो एरिया ऑफ क्रॉस सेक्शन आहे त्याच्यावरचा हा प्रेशर आहे P2. म्हणजेच इथे किती प्रेशर आहे, तर आपल्या सराउंडिंगला जो ऍटमॉस्फिअर आहे त्याने क्रिएट केलेला प्रेशर आहे, म्हणजे तो ऍटमॉस्फेरिक प्रेशर. म्हणून P2 ची व्हॅल्यू काय घेतली मी, P नॉट. काय व्हॅल्यू घेतली, P नॉट. आले लक्षात? ओके. तर आता ह्या सगळ्या व्हॅल्यूज आपण जो टोटल प्रेशरचा, ऍब्सोल्यूट प्रेशरचा फॉर्म्युला आहे त्याच्यामध्ये पुट करूया. P2 ची व्हॅल्यू किती आहे, ऍब्सोल्यूट प्रेशर एवढी, P नॉट. P1 म्हणजे आपला जो मेजर करायचा प्रेशर आहे, म्हणजे रेफरन्स पॉइंटच्या तिथला, म्हणून त्याला आपण काय घेतला, P, म्हणजे त्याला आपण काय म्हटलं, ऍब्सोल्यूट प्रेशर. प्लस x1 ची व्हॅल्यू किती आहे, प्लस d. आपल्याला हाईटची व्हॅल्यू म्हणजे d ची व्हॅल्यू काय आपण घेणार आहे, x1 मायनस x2. x1 किती आहे, सॉरी, हाईटची व्हॅल्यू आपण काय घेणार आहे, x1 मायनस x2. तर x1 ची व्हॅल्यू किती आहे, d, आणि x2 ची व्हॅल्यू किती आहे, 0. म्हणजे हाईट किती आहे तुमची, d. म्हणजे हाईटच्या जागी मी काय पुट केला, d पुट केला. ओके. आता इथे रो म्हणजे डेन्सिटी. मगाशी आपण जी डेन्सिटी यूज करत होतो ते लिक्विडची होती, कारण की सिलेंडर तुमचा आतमध्ये होता, लिक्विडच्या आतमध्ये होता. आता सिलेंडर तुमचा कुठे, तर एअर मीडियम मध्ये. म्हणजे इथे डेन्सिटी कोणाची येणार आहे,
एअरची डेन्सिटी येणार आहे म्हणजे रो एअर इंटू जी, म्हणजेच ऍब्सोल्यूट प्रेशरचा फॉर्म्युला काही हा पी इकडेच ठेवला आणि ही व्हॅल्यू मी फक्त इकडे गेली तर ती मायनस होईल, म्हणजे पी इज इक्वल टू पी नॉट मायनस डी इंटू रो एअर इंटू जी. दिस इज द ऍब्सोल्यूट प्रेशर above the surface of the liquid. Okay, below the surface of the liquid काय आणते व्हॅल्यू, P is equal to P naught plus H rho, आता इथे लिक्विड होता, इंटू जी. ओके, हे तुमच्या लक्षात येत आहे. तर ऍब्सोल्यूट प्रेशरच्या व्हॅल्यू मध्ये इथे काय होतं, ऍटमॉस्फेरिक प्रेशर पेक्षा तुमचा प्रेशर काय होतं, कमी येतं. म्हणजे जर तुम्ही लिक्विड सरफेसच्या वरती गेला तर जो ऍब्सोल्यूट प्रेशर असतो तो ऍब्सोल्यूट प्रेशर हा ऍटमॉस्फेरिक प्रेशर पेक्षा कसा असतो, कमी असतो. आणि जर तुम्ही ऍब्सोल्यूट प्रेशर बिलो द सरफेस ऑफ लिक्विड मोजत असाल तर तो काय असतो, ऍटमॉस्फेरिक प्रेशर पेक्षा जास्त असतो. म्हणजेच बघा, तुम्ही जर आपण बघितलं ऍटमॉस्फेरिक प्रेशरचं जे लास्ट व्हिडिओमध्ये डिस्कशन केलं तर त्याच्यामध्ये आपण डिस्कशन केलेलं होतं, जर आपण सी लेवल पासून जर वर 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 गेलो तर ऍटमॉस्फेरिक प्रेशर काय होत जातो, कमी कमी होत जातो, आणि व्हॅक्यूम मध्ये गेल्यानंतर तोच ऍटमॉस्फेरिक प्रेशर हा झिरो होतो. पण बघा, तुम्ही कधीतरी पाण्यामध्ये गेलेला असाल पोहण्यासाठी, स्विमिंगसाठी, आणि तिथे तुमच्या लक्षात आलं असेल आपण जेवढं आतमध्ये खोल 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 जाऊ तेवढा आपल्या बॉडीवरचा प्रेशर हा वाढत जातो, आपल्या कानावरचा प्रेशर हा वाढत जातो. का तर आपण लिक्विड सरफेसच्या आपण खाली खाली गेलेलो असेल. आणि तुम्ही हा पिक्चर तर नक्कीच बघितलेला असेल, गाझी अटॅक, मला पिक्चरचं नाव एक्झॅक्ट आठवत नाही पण गाझी हा पिक्चर आहे. ती सबमरीन ज्यावेळी खाली 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 जाते त्यावेळी त्या सबमरीनवर येणारा जो प्रेशर असतो तो वाढत जातो. त्या पिक्चरवरून तुम्हाला ह्या फॉर्म्युल्याबद्दलचं नक्कीच कळेल की सबमरीन जेवढी खाली 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 जाईल तेवढा त्याच्यावरचा प्रेशर हा काय जातो, वाढत जातो, आणि ती बॉडी काय होऊ शकते, क्रश होऊ शकते. आणि तसंच सेम जर आपण अबाव द लिक्विड म्हणजे सी लेवलच्या वर 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 घेत गेलो आणि आपण जर व्हॅक्यूम मध्ये गेलो तर आपली बॉडी ब्रस्ट होते, म्हणजे फुटते. खाली गेली, जास्त प्रेशर झाला तर क्रस्ट होईल, त्याचा असा भुगा होऊन जाईल, आणि वरती गेली तर तुमचीच बॉडी काय होईल, व्हॅक्यूम मध्ये गेल्यानंतर फुटून जाईल. तर हे दोन प्रकारे येते लक्षात. बिलो द सरफेस ऑफ लिक्विड तुमच्यावर जो ऍब्सोल्यूट प्रेशर असतो तो ऍटमॉस्फेरिक प्रेशर पेक्षा जास्त असतो, आणि अबाव द लिक्विड लेवल, लिक्विड सरफेस, तुमच्यावरचा जो ऍब्सोल्यूट प्रेशर असतो तो कसा असतो, ऍटमॉस्फेरिक प्रेशर पेक्षा काय असतो, कमी असतो. तर आय थिंक ही सेकंड कंडिशन पण तुमच्या लक्षात आली असेल, तर नोट डाऊन करून घ्या. तर आता आपण नेक्स्ट पॉइंट बघूया, हायड्रोस्टॅटिक पॅराडॉक्स. काय बघूया आपण, हायड्रोस्टॅटिक पॅराडॉक्स. हायड्रोस्टॅटिकचा अर्थ कळालाय, स्टडी ऑफ फ्लुइड ॲट रेस्ट. म्हणजे इथे आपण तीन वेगवेगळ्या डिफरंट शेपचे आपण बिकर घेतले आणि त्या बिकरमध्ये आपण फ्लुइड घेतले म्हणजे लिक्विड घेतलेले, आणि त्या हे सगळेचे सगळे रेस्टला आहे, म्हणून त्याला आपण काय म्हणतो, हायड्रोस्टॅटिक. आता पॅराडॉक्सचा मराठीमध्ये अर्थ असतो विरोधाभास. म्हणजे आपण जो विचार करत असतो त्याच्यापेक्षा काहीतरी वेगळं असणं, त्याला आपण काय म्हणतो, विरोधाभास. ओके, किंवा त्याच्या बरोबर अपोजिट असतं, तर त्याला म्हणायचं पॅराडॉक्स. मग आता इथे बघा, मी एक एक्झाम्पल देतोय तुमच्यासमोर. इथे 3 बिकर आहेत आणि 3 बिकरचे शेप डिफरंट आहे. इथे बघा असा थोडासा, इथे जे वॉल आहे ते इनर साईडला इन्क्लाइन झालेले, आणि इथे आपला सिंपल एक बिकर आहे. तिघांमध्ये लिक्विड आहे, सेम लिक्विड आहे, प्रत्येक लिक्विडची डेन्सिटी ही सेम आहे. ओके, म्हणजे इथे जर वॉटर असेल तर इथे सुद्धा वॉटर आहे, इथे सुद्धा वॉटर आहे. ह्या लिक्विडने ह्या बॉटमच्या तिथे तयार केलेला प्रेशर आहे PA. इथल्या लिक्विडने किती प्रेशर क्रिएट केलं, इथे PB. इथे किती प्रेशर क्रिएट झालाय, PC. ओके, आता इथे अजून एक की ह्या तिन्ही बिकरला सेम प्लॅटफॉर्मवर ठेवलंय, आणि ह्या तिन्ही बिकर मध्ये जे लिक्विड आपण फिल केलंय त्या लिक्विडची हाईट ही काय, सेम आहे. मग आता माझा प्रश्न की इथे जो प्रेशर क्रिएट झालाय PA, PB आणि PC, ह्यांच्यामधलं रिलेशन काय, तर ऑप्शन ए, PA ग्रेटर दॅन PB ग्रेटर दॅन PC. म्हणजे PA हा जो प्रेशर आहे, ह्या बिकरवरचा प्रेशर हा सगळ्यात जास्त आहे आणि सगळ्यात कमी प्रेशर हा PCचा आहे. ऑप्शन बी, PA लेस दॅन PC, सॉरी PA लेस दॅन PB बट PB ग्रेटर दॅन PC, हा ऑप्शन बी. ऑप्शन सी, PA इज इक्वल टू PB इज इक्वल टू PC, आणि ऑप्शन डी, PA लेस दॅन म्हणजे सगळ्यात कमी, PA लेस दॅन
PB लेस दॅन PC, म्हणजे सगळ्यात प्रेशर जास्त PCचं आहे आणि सगळ्यात कमी PBचं आहे, आणि इंटरमिडिएटला मिडल स्टेजला PB. तर असे 4 ऑप्शन आहे. करा विचार, ह्यातला करेक्ट ऑप्शन कुठला आहे? बघा, घ्या थोडासा वेळ आणि तुम्ही थोडासा विचार करा आणि ह्यातला करेक्ट ऑप्शन कुठला आहे ते सांगा. ओके, झालात कन्फ्यूज? तर आता तुमच्या मनात काय चाललेलं आहे ते मी तुम्हाला सांगतो. तुमच्या मनात चाललंय की हा जो फर्स्ट बीकर आहे म्हणजे PA, ह्याच्यावरचा प्रेशर हा सगळ्यात जास्त आहे. ओके, त्याच्यानंतर PB जो आहे त्याच्या म्हणजे हा PB जो प्रेशर आहे तो सगळ्यात कमी आहे, आणि मिडल स्टेजला कोण आहे? PC. बरोबर आहे, असाच तुमच्या डोक्यात विचार चाललेला आहे. आणि तो का करताय तुम्ही? तर तुम्ही लिक्विडच्या क्वांटिटी बद्दल विचार करताय, म्हणजे लिक्विड नक्की किती लिक्विड आहे. इथे तुम्हाला लक्षात येत आहे आउटर साईडला आहे म्हणजे इथे लिक्विड जास्त आहे. लिक्विड जास्त आहे म्हणजे तुमच्या डोक्यात आला मास जास्त आहे. मास जास्त म्हणजे वेट जास्त, त्याच्यामुळे प्रेशर जास्त. इथे बघितलं तर लिक्विड कमी आहे, कारण की तुमचा बिकरच्या वॉल त्या इनर साईडला आहेत, म्हणजे इथे लिक्विड कमी आहे. लिक्विड कमी म्हणजे त्याचा मास कमी, मास कमी म्हणजे वेट कमी म्हणजे प्रेशर कमी. इथे ह्या दोघांच्या मिडल स्टेजला लिक्विड आहे, म्हणजे ह्याचा प्रेशर ह्या दोन्ही प्रेशरच्या मिडल स्टेजला आहे. असं तुमच्या डोक्यात विचार चालला असेल, आणि तो काही चुकीचा नाही, तुम्ही करताय तो विचार. पण आपण बघतोय पॅराडॉक्स. तुम्ही जो विचार करताय बरोबर त्याच्या अपोजिट विचार तुम्हाला करावा लागणार आहे. विरोधाभास आहे हा. बघा, नीट समजून सांगतो मी तुम्हाला. आता इथे ह्या तिन्ही केसमध्ये लिक्विड सेम आहे. ओके, लिक्विड सेम आहे म्हणजे डेन्सिटी सेम. ओके, लिक्विडची हाईट सेम. इथे लक्षात, प्रत्येक लिक्विड वेसलवर ॲज अ फ्री सरफेसवर ऍक्ट झालेला ऍटमॉस्फेरिक प्रेशर हा सुद्धा कसा आहे? सेम. मग आता मला सांगा की नक्की कुठल्या गोष्टीवर तुम्ही प्रेशर ठरवणार आहे? तर आपल्याला ऍब्सोल्यूट प्रेशरचा फॉर्म्युला घ्यावा लागेल. तर ऍब्सोल्यूट प्रेशरचा फॉर्म्युला काय असतो? P इज इक्वल टू P0 प्लस H रो G बिलो द सरफेस ऑफ लिक्विड घेतोय आपण, इथला घेतोय ना, म्हणजे P इज इक्वल टू P0 प्लस H रो G. येते लक्षात? ऍटमॉस्फेरिक प्रेशर तिन्ही केसमध्ये सेमच आहे. तिन्ही केसमध्ये लिक्विड सेम म्हणजे डेन्सिटी सेमच आहे. ओके, आणि ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी ही तर व्हॅल्यू कॉन्स्टंटच असते, 9.8 मीटर पर सेकंड स्क्वेअर. ओके, राहिला प्रश्न फक्त हाईट. मग आता बघा, प्रत्येक लिक्विड कॉलम मध्ये, प्रत्येक बिकर मध्ये जे लिक्विड घेतले त्या लिक्विडची हाईट कशी आहे? सेम. म्हणजे लिक्विडची हाईट सुद्धा कशी आहे? सेम. म्हणजे ह्या तिन्ही केसमध्ये बॉटमला येणारा प्रेशर काय असेल? तर तो काय असेल? सेम. म्हणजे ऑप्शन सी हा तुमचा काय आला? करेक्ट आला. आणि ह्यालाच म्हणायचं हायड्रोस्टॅटिक पॅराडॉक्स. ह्यालाच काय म्हणायचं? हायड्रोस्टॅटिक पॅराडॉक्स. आले लक्षात तुमच्या? आता तुम्ही विचार करत असाल की हे नक्की कसं येते, असं कसं काय आलं? फॉर्म्युल्यावरून तरी कळालं आम्हाला, पण नक्की होतंय काय? तर बघा, इथे ह्या लिक्विड कॉलम मध्ये, ह्या बिकर मध्ये विचार केला तर ह्या वॉलच्या कॉन्टॅक्ट बरोबर जेवढे जेवढे, बघा, ह्या वॉलच्या कॉन्टॅक्ट मध्ये जेवढे जेवढे लिक्विड मोलिक्युल्स आहेत ना, ते लिक्विड मोलिक्युल्स काय करतात? ह्या वॉलवर परपेंडिक्युलर फोर्स ऍक्ट करतात. बरोबर आहे ना? मग आता समजा इथे असा परपेंडिक्युलर फोर्स ऍक्ट झाला की आपल्याला माहिती आहे न्यूटनच्या थर्ड लॉ नुसार देर इज अन इक्वल अँड अपोजिट रिएक्शन, म्हणजे ह्याची रिएक्शन इकडे येईल. बरोबर आहे? म्हणजे ही आली रिएक्शन. मग ही जी रिएक्शन आहे थ्रस्टची म्हणजे परपेंडिक्युलर फोर्सची, ती आपण दोन कंपोनेंट मध्ये रिझॉल्व्ह करणार. एक येईल व्हर्टिकल कंपोनेंट आणि एक येईल हॉरिझॉन्टल कंपोनेंट. ओके, सेम बरोबर त्याच्या अपोजिटचा जर मोलिक्युल घेतला तर तो सुद्धा काय होईल? दोन कंपोनेंट मध्ये रिझॉल्व्ह होईल. बरोबर आहे ना? मग आता बघा, हे जे हॉरिझॉन्टल कंपोनेंट आहेत एकमेकांना अपोजिट आहे, म्हणजे त्यांचा नेट रिझल्टंट इफेक्ट काही झिरो, कारण की दोन अपोजिट वेक्टरची आपण सेम वेक्टर येते त्यांचं जर आपण डिफरन्स जर घेतला तर तो झिरो येईल, म्हणजे हे कॅन्सल होऊन गेलं हॉरिझॉन्टल कंपोनेंट. राहिला काय? तर फक्त व्हर्टिकल कंपोनेंट. मग हे सगळे जे टोटल व्हर्टिकल कंपोनेंट आहे सगळ्यांची डायरेक्शन सेम आहे, व्हर्टिकली अपवर्ड, म्हणजे त्या सगळ्यांची काय होणार आहे? बेरीज होणार आहे. आणि हे टोटल अपवर्ड फोर्स हा काय करणार आहे? तर ह्या लिक्विड कॉलमचा वेट डाऊनवर्ड आहे ना, mg. येते लक्षात? आणि हा अपवर्ड पूल आहे, म्हणजे हा वरच्या बाजूला खेचतोय.
हा टोटल अपवर्ड फोर्स काय करतोय तर तुमच्या लिक्विडला वरती असा खेचण्याचा प्रयत्न करतोय, म्हणजेच काय करतोय तर ह्या वेटला तो रिड्यूस करतोय. ऍक्च्युअल जेवढं लिक्विड आहे त्या लिक्विडच्या वेटला तो काय करतोय रिड्यूस करतोय. कोण? व्हर्टिकल अपवर्ड फोर्स. त्याच्यामुळे प्रेशरची व्हॅल्यू वेट रिड्यूस होतंय ना, म्हणजे प्रेशर हा काय होणार आहे कमी होणार आहे जरी लिक्विड जास्त असलं तरी. आले लक्षात? आता इथेच त्यावेळी काय होतंय इकडचा लिक्विड मोलिक्यूल हा सुद्धा काय करणार आहे परपेंडिक्युलर फोर्स लावेल, त्याची अपोजिट रिएक्शन इकडे येईल. मग ती रिएक्शन आपण रिझॉल्व्ह केली दोन कंपोनेंट मध्ये, तर हे झालं हॉरिझॉन्टल आणि व्हर्टिकली डाऊनवर्ड. तर इथे सुद्धा त्याच्या अपोजिटला जर घेतला तर काय होईल दोन कंपोनेंट येतील. मग आता इथे बघा हॉरिझॉन्टल कंपोनेंट एकमेकांना कॅन्सल होतील कारण की ते अपोजिट डायरेक्शनला आहेत. मग राहिला कोण फक्त व्हर्टिकली डाऊनवर्ड. मग प्रत्येक मोलिक्यूलचा जो व्हर्टिकल डाऊनवर्ड कंपोनेंट आहे तो आणि तुमच्या वेट ऑफ द लिक्विड कॉलमची डायरेक्शन सेम आहे. म्हणजेच ह्याचा अर्थ काय होतो तर इथे तुमच्या लिक्विड कॉलमचा जो टोटल वेट आहे त्या वेटला इन्क्रीज करायचं काम कोण करतंय हा टोटल डाऊनवर्ड फोर्स. म्हणजे वेट वाढतोय म्हणजे इथला प्रेशर वाढणार आहे. इथे लिक्विड कमी आहे तरी सुद्धा प्रेशर काय होतंय वाढतोय. इथे लिक्विड जास्त आहे तरी सुद्धा इथे प्रेशर काय होतंय कमी होतंय. त्याच्यामुळे जर मेजर केलं तर पीए आणि पीबी ह्या दोघांचा प्रेशर काय येतोय सेम येतोय. येते लक्षात? तर इथे काय होतंय जर तुमचा वॉल आउटवर्ड असेल तर अपवर्ड वेक्टर कंपोनेंट जो आहे फोर्सचा तो काय करतोय वेटला रिड्यूस करतोय, आणि इनर वॉलच्या वेळी हा जो डाऊनवर्ड कंपोनेंट आहे फोर्सचा तो काय करतोय वेटला इन्क्रीज करतोय. तर तो त्याच्यामुळे काय होतंय तुमचे तिन्ही केसमध्ये बॉटमच्या तिथे प्रेशर काय येतो सेम येतो. म्हणजे हे पहिलं रिझन. आणि दुसरं हे वेक्टरवरून आपल्या लक्षात आलं असेल की एव्हरी मोलिक्युल्स ऑफ द फ्लुइड exerting the force perpendicular force on the wall of the container, and these force resolve into two component horizontal and vertical component. Now horizontal component in every cases are cancelled, but vertically upward components are added together and they reduces the weight of the liquid column, and vertically downward component added together and they increases the weight of the liquid column. Hence the hydrostatic paradox says that the pressure in all cases for different beakers, different shape of the beaker, the pressures at the bottom will be same as the height is same. आले लक्षात हायड्रोस्टॅटिक पॅराडॉक्स? तर आज आपण बघितलं ॲब्सोल्यूट प्रेशर, त्याच्यानंतर गेज प्रेशर त्याची डेफिनेशन बघितली. गेज प्रेशरची डेफिनेशन महत्वाची ती पण नोट डाऊन करून घ्या. द डिफरन्स बिटवीन ॲब्सोल्यूट प्रेशर अँड ॲटमॉस्फेरिक प्रेशर इज कॉल्ड एज अ गेज प्रेशर, आणि हा हायड्रोस्टॅटिक पॅराडॉक्स. तर आय थिंक आजच्या या व्हिडिओमधले तुम्हाला तिन्ही पॉईंट समजले असतील, ॲब्सोल्यूट प्रेशर, गेज प्रेशर अँड हायड्रोस्टॅटिक पॅराडॉक्स. तर हे सुद्धा तुम्ही नोट डाऊन करून घ्या. थँक्यू.